शिक्षकांचं आगमन होत आहे. मी सर्व शिक्षकांना विनंती करते की आपण सभागृहात यावं. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती करते की आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहूया आणि एका तालात आपण सर्वांनी एकत्रच राष्ट्रगीत म्हणणार आहोत. शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की तितक्याच जोशाने आणि तितक्याच जोमाने आपण आज शाळेत उपस्थित आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्याही यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली एक सुंदरशी आठवण. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे एक मंदिर. शाळा म्हणजे गुरु, पावली बळ देणारा, जगणं घडवणारा गुरु. शाळा म्हणजे शिस्त, जी आपली ओळख आहे आपल्या शाळेची. शाळा म्हणजे एक शिस्त, आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी शिस्त. शाळा म्हणजे माहेर, पुन्हा पुन्हा यावंसं वाटणारं माहेर. शाळा म्हणजे गोड नातं, सगळ्यांना बांधून ठेवणारं एक छान गोड नातं. आणि शाळा म्हणजे साठवण, मौज मजेची, आनंदाची, कधीही विसरता न येणारी एक साठवण. अशा ह्या आठवणींची साठवण करून देण्यासाठी आपल्या सन 91-92च्या विद्यार्थ्यांनी, इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी हा सगळा थाट घातलाय स्नेह मेळाव्याचा. आणि या स्नेह मेळाव्यात मी सर्व माजी विद्यार्थ्यांचं
शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, माझे विद्यार्थी, माजी शिक्षक आणि संस्थेच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. बुद्धीच्या स्वरूपाचंही भावे महत्त्वपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूया, तरुणी दीप प्रज्वलन. खूप खूप स्वागत आहे. शिवाजी पार्टे, मनुश्री वाले, अमोल वाले, अभिजित किंगोरेकर, वैशाली कुंदे, गिरीश बोरसे, मिलिंद मते. त्याला उद्या आपण शिक्षा करूया. अर्चना काळे, माधुरी गवळे, अमित राऊत, प्रशांत वडोले. नाही आला? का नाही आला? पाऊस कुठे पडतोय अजून कपड्यावाळ्यांना? चेतन पितळे, सचिन साळुंके. चेतन उभा राहिला नाही, त्याला शिक्षा. योगेश कुलकर्णी, समीर दरेकर, निलेश धामरे. सुभाष पवार, अस्मिता महेकर, जितेश येरुणकर. येणार आहे का? निवेदिता बालेराव, अनुराधा मंडळ, परागगिरी, अभिजित अंधारे, रश्मी आंगरे. अजून सुट्टी संपलेली दिसत नाही. निलेश भोसले, प्रसाद गोडांबे, गौरव पवार, महेंद्र निंबळे आणि सुभाष पवार. दीप्ती पांडे, पाटील. 30 पर्यंत पाडेपाठ करून घेतले होते, 4थी पर्यंत. विसरला? कविता पण म्हणून घ्यायचं. शुद्धलेखन आणलं सगळ्यांनी. शुद्धलेखन आणलं का सगळ्यांनी? दुरेकी होळी शुद्धलेखन सांगितलं होतं.
इच्छा अजूनही ताज्या आहेत. म्हणजे इतके हे शिक्षक आपल्याला कनेक्टेड होते, जी कनेक्टिव्हिटी आत्ताच्या पिढीत कुठेतरी हरवत चालली. आणि हीच कनेक्टिव्हिटी आपली कायम राहावी म्हणून शाळेने एक रजिस्टर करण्याचा मानस केला. त्याला छान नाव दिलंय, शाळा एक आठवण आणि साठवण. मी अशी विनंती करते की यामध्ये काही मुलांनी आपलं नाव, पत्ता, फोन नंबर लिहिलेला आहे, पण ज्यांचं बाकी आहे आपण हे रजिस्टर फिरवूया आणि बसल्याच जागी ते लिहून पूर्ण करूया. गिरीश बोरसे, अंबरनाथमध्येच राहतोय, निसर्ग रेंज, आणि माझं छोटीशी कंपनी आहे. प्रसाद सुरेश गोडांबे, नाना रामपण्णा, शिवाजीनगर, गणपती मंदिर. अभिजित अंदाडे, राहणार अंबरनाथ, कुकडी आणि आता 3 ते 4 बिझनेसमध्ये आहे. नमस्कार, माझं नाव जितेश प्रकाश येरुणकर. इयत्ता 4थी ब मध्ये होतो मी. आता राहायला सध्याला पिंक सिटीमध्ये आहे. योगेश कुलकर्णी, मी सध्या पुण्याला राहतो आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री बॅचलर केल्यानंतर मी इटामध्ये जॉबला होतो. आता स्वतःचं आहे. महेंद्र प्रकाश निमरे, राहणार महालक्ष्मी नगर आणि तुकडी ब. रागिरी 4थी ब, राहायला गोसावी सोसायटी अंबरनाथ आणि सध्या जॉबला आहे मॅनेजर म्हणून एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये. नमस्कार, अमोल विनायक माझे, 3री अ आणि 4थी अ, राहायला वडोली सेक्शन अंबरनाथ येथे सध्या वकिली करतो. हॅलो, नमस्कार, मी चेतन घेतोय. सध्या राहायला आंबोडवलीत आहे आणि MSCB मध्ये जॉब करतो, HR सेक्शन. गिरीश सुरेश पवार, 4थी ब, इंडियन आर्मीमधून रिटायर्ड होऊन 5 वर्ष झाली. सध्या आरोग्य विभागात काम करत आहे. राहायला कळवा. नमस्कार, मी निलेश भोसले, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं, नंतर मी आता ठाण्यामध्ये जॉबला आहे, केमिकल इंजिनिअरिंग सिनियर. 4थी अ, मी निलेश कोयते, राहायला कैलास नगरला आहे आणि जॉबला अंबरनाथ नगरपालिकेत. तुकडी अ. अमित राऊत, डॉक्टर्स अपार्टमेंट वडोली सेक्शन 4थी अ आणि मी आता UTI मिशन फंडसाठी काम करतो. समीर दशरथ दरेकर, राहायला महालक्ष्मी नगरला, तुकडी अ आणि सध्या अंबरनाथ जॉबला आहे. सचिन गंगाराम साळुंके, राहायला अंबरनाथ ग्रीन सिटी, सध्या मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत त्याचा MC म्हणून आहे. शिवाजी विठ्ठल पार्टे, 4थी अ, मी राहायला अंबरनाथमध्येच मोतीराम पार्कमध्ये आहे आणि सध्या मी Mitsubishi इलेक्ट्रिकमध्ये ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मी सुहास अमोल पवार, राहणार अंबरनाथ, शिवाजीनगर. छोटे छोटे 2 व्यवसाय लावतो. नमस्कार, मी प्रसाद साळी, 4थी अ, राहायला आता ठाण्याला आहे आणि मी HDFC म्युच्युअल फंडमध्ये ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. नमस्कार, अभिजित किंजळे, मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सध्या गिविंग मोस्ट टेक्नॉलॉजी स्टुडंट, येथे टेक्निकल मॅनेजर म्हणून 4थी. नमस्कार, मी वैभव मोरे, मी राहायला सध्या ठाण्याला आहे. मी केमिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर परत पेट्रोलियममध्ये ॲज अ प्रोसेस इंजिनियर आहे आणि माझी तुकडी होती 4थी क. नमस्कार, अनुराधा मंडल आधीची आणि आता अनुराधा राजे. मी पुण्याला असते, मी फ्रीलान्स करते. नमस्कार, निवेदिता भालेराव, तुकडी क. माझं LLB कंप्लीट झालं आणि पुण्याला वकिली करते. मी वैशाली गुरुजी, राहायला पंढरपूरला आहे आणि एका हॉस्पिटलमध्ये आज अकाउंटंट म्हणून 4थी अ. नमस्कार, मी मयुरेश रमेश कोहरे, मी IT मध्ये इंजिनिअरिंग केलं. माझी इयत्ता होती 4थी ब आणि आता मी राहायला पुण्याला असतो. ॲज अ मॅनेजर मी एका IT कंपनीमध्ये कामाला. मी अर्चना काळे देसाई, मी ॲडव्होकेट आहे आणि मी तुकडी माझी 4थी ब. नमस्कार, मी मनस्विनी वाघेली, तुकडी 4थी माझी आणि अंबरनाथलाच राहते इथे वडवली सेक्शन मध्ये. पहिले जॉब पण केलाय आणि आता 15 वर्षापासून मी इन्शुरन्स इंडस्ट्री
सहकारी आजी माजी शिक्षक, ज्येष्ठ शिक्षिका, माझी मुख्याध्यापिका, संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने नेहमी उपस्थित असणाऱ्या असेल आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी असं म्हणेन मी आता. कारण आता आपली भूमिका जी आहे ती आता शिक्षक विद्यार्थी तर राहणारच आहे, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आता इतकं मी आता ऐकलं सगळ्यांचं की तुम्ही सध्या काय करत आहात ते ऐकून खूप आनंद झाला, अभिमानही वाटला की या बॅचमध्ये आता माझ्या लक्षात असं की बरेच ॲडव्होकेट आहेत. तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जे काही निवडलं असेल वकील संदर्भातलं क्षेत्र, त्याच बरोबरीने प्रत्येक मुलाने शाळेची वकिली अवश्य करावी असं आवाहन या निमित्ताने मी करेन. आणि तुम्ही वकील असा किंवा नसा, ॲडव्होकेट असा किंवा नसा, पण आपण शाळेचे प्रतिनिधी सदैव असतो. एक दूत म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरत असता या शाळेचे विद्यार्थी, तर तुम्ही कायमस्वरूपी या शाळेचे दूत आहात. ही भावना अत्यंत महत्वाची आणि ती जपली आहे याचा मला खूप आनंद आहे. आज रेशमाच्या बॅचचं आणि आता या सगळ्या प्रतिनिधी आहेत आपले, शिवाजी असेल, गणेश असेल, सगळे, तर त्या बॅचचं जे स्नेह मेळावा त्या मुलांचा झाला तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मी म्हणू शकते की एक साखळी सुरू झाली. आणि मला त्याचा खूप आनंद झाला की तिथे न थांबता, म्हणजे पहिलं पण जे असतं ते तिथे न थांबता त्याचं सार्थक तिथेच आहे जेव्हा साखळी सुरू होते. रियुनियन आता हे व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून अनेक विद्यार्थी एकमेकांशी जोडलेले असतात, पण ते सगळे एकत्रितपणे शाळेशी जोडले जाणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने आणि आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याचा विशेष आहे की तुम्ही सगळेजण शाळेत रियुनियन बाहेरच्या पेक्षा शाळेमध्ये घडलं याचा मला विशेष आनंद आहे. आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की जसं मी आता म्हटलं की ती साखळी सुरू होती. मगाशी आम्ही तिथे बोलत असताना रात्रवाईंचे मनामध्ये तोच विचार आला की जेव्हा तुम्ही शिकत होता तिथे आपल्या आधीची जी बॅच असते, जी मुलं असतात त्यांना आपण ताई दादा असं पद्धत म्हणून म्हणत असतो. पण मला आज आनंद याचा आहे की खरोखर इतक्या वर्षानंतर मधलं अंतर विसरून त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी इतक्या आपुलकीने या स्नेह मेळाव्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं असेल, मीटिंग घेतल्या असतील, काही टिप्स दिल्या असतील, अनेक गोष्टी, आणि नुसतं लांबून मार्गदर्शन न करता सक्रिय सहभाग आहे आता आपल्यामध्ये उपस्थित. मला याचा पण खूप आनंद झाला की तोही एक बंध तयार होतो आहे. त्यांनी त्यांचं ताई दादा पण निभवले आणि खूप आनंद झाला की तोही एक बंध तुमच्यामध्ये शाळेशी तर जोडलं जाणं नाहीच आहे. आणि त्यावेळेला असते आठवण की हा माझ्या आधीच्या बॅचला वगैरे, पण सक्रिय सहभाग की खरोखर त्याच्यामध्ये इतक्या आपुलकीने म्हणजे वाटतच नाही की ही बॅच ती बॅच असं काय एकही दिसून आलं. तर त्याचा मला खूप आनंद झाला. तर म्हणून शाळेचे प्रतिनिधी या नात्याने या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देते आणि आवाहन आणि अपेक्षा राहील की शाळेशी या ना त्या नात्याने जोडलेलं राहावं. तुमचं ज्ञान असेल, तुमचं ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात त्या तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग पुढच्या पिढीला व्हावा यासाठी आपण वेळोवेळी भेटत राहूया, बोलत राहूया. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. माझं त्यावेळी मी वनगे या नावाने शाळेमध्ये लागले होते आणि नंतर मग या शाळेत लागल्यानंतरच मला माझं नंतर आम्ही लग्न ठरलं होतं आणि मग मी या शाळेमध्ये आले आणि मग लग्न झाल्यानंतर शेती आणणार झालं. मग तुमचे जे आठवणी मलाही आठवत होत्या. म्हणजे माझा 4थी आपली शाळेची विषय आहे तशीच आहे, बरोबर आहे. पण आता काही सुधारणाही झालेल्या दिसतात. रंगरंगोटी छान झाली आहे. आता मध्ये ते पार्टिशन काढलं की हॉल होतं. आपल्या शाळेला कसं हॉल नाही आहे, कारण काय एवढं बांधकाम एवढंच आहे. मधल्या सुट्टीत इथे डबा खायला जायचं कारण काय, महात्मा गांधी म्हणा, कालसे म्हणा, त्यामुळे खेळायला बाहेर मैदान आहे, मुलं मोकळ्यात सुटतात. आपल्या
आपल्याला पर्यायच नाही. म्हणून इथे बसून डोळ्याला किंवा आरडाओरडा करत नाही, कारण आजूबाजूला परिसरात लोक राहतात, त्यांनाही त्रास द्यायचा नाही. असं सगळं ते असल्यामुळे आपण थोडंसं त्यातल्या त्यात आनंद घेत होतो. आता जातावेळी इतिहास खूप छान शिकवायचा, शिवाजी महाराजांचा वगैरे सगळ्यांनी छान खुलून सांगितलं. आज संजय इतका खुश झाला होता, कारण छत्रपती महाराज म्हणलं की संजय भयंकर. हे सगळे छत्रपती हे सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे, सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. आणि त्याच्या चेहऱ्याकडे होतं एकदम इतका खुश होता छत्रपतींचं सांगताना. तर अशा काही आठवण तुम्ही खूप छान छान सांगितलं, खूप आवडलं. आल्यासारखं वाटतं. आणि जर मला सुट्टी शाळा सोडणार मला माहीत होती. पहिले निर्णय पण आपले पालकच घ्यायचे आणि पालकच शाळा चेंज करायची वगैरे. मला शाळा सोडताना खूप वाईट वाटलं. आधी शाळा सोडताना एवढी वाईट वाटलं नाही, थोडी रामदेवांची आपल्या विषय शाळा सोडताना वाईट वाटलं. पण शेवटच्या आम्हाला कळालं की शेवटचे 15 दिवस इकडे अभ्यास करा, गोष्टी पुस्तक वाचायचं असतं. जाऊन शेवटचे 15 दिवस पण आपण येऊन काढलेली गोष्टी पुस्तक वाचून. शाळा सोडताना मला खूप वाईट वाटलं. बाकी शाळा एवढं नाही वाटलं. म्हणजे आपली रामदेवांची आपली शाळा सोडताना खूप मला वाटते आपलं शेवटपर्यंत राहील आपलं विद्यास्थान. डॉक्टरबाईंचं मी मनस्पूर्वक आभार मानतो. त्यांच्या छडीनेच आपल्याला हे केलं. छडी टाकल्याशिवाय आम्हाला शाळेतच वाटायचं नाही. ज्या ठिकाणी आमच्या आई वडील घाबरायचे, आई घाबरायचे, त्याच्या आमचं काय. बाकीच्या आठवलेबाईंचं काही क्लासमध्ये सासूबाईंचं म्हणजे होतं आठवलेबाई त्यांच्याकडे आठवलेबाईंशी मला संपर्क आला. तसं काय बाकीच्या एवढ्या आठवणी कमी आहेत पण भरपूर आहेत. अजून पण शाळेतले कविता तोंडावर पण असतात. बागेमध्ये मुलांना घेऊन गेलं तरी झुल्यावर झुलताना झुलेबाई झुला माता झुलेबाई झुला उंच उंच जातोय नाही का झुला गाते नाही का जाता जाता वाऱ्याने झुला मला दिला. अशा कविता मला आठवण्याशी राहत नाही. कविता आपल्याला होती आपले छोटे अशी छोटे मोठे धडे होते. एक चिमणीची वेळ होती, आईची चिमणी म्हणून इकडे जाईल असं काही अशी धडा होते. असे धडे मला आठवतात. आजकाल काय फक्त हा काय अभ्यास मुलाचं गेलं मला मी कंटाळून तुझे मास्तर लोकांनी क्लास घेतो. काय आपल्याला ते आपल्या पाठांमध्ये सवय इकडे लागली की पुढे आपण नंतर पुढे लागली. आजकालच्या मुलांचं शिक्षणाबद्दलचं ते एकदम वेगळं. मी स्वतःला सुदैवी समजतो की मी या शाळेमध्ये होतो. शाळेमध्ये 2 वर्ष का होणार राहायला भेटलं. बाईकचा घरामध्ये शाळेचा खूप मोठा वाटा आहे आणि यापुढे पण राहील. आणि मला काही जास्त मोठा मोठा नाही संजय दादासारखा, पण माझ्या ज्या थोड्या भावना होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला. जर आज मी नसतं मांडल्या तर मला कुठे मला कुरकुट राहिली असते. काही सुमारे 2 वाक्य बोलायचे राहिले. धन्यवाद ताई सर्वांना. कवितेचं नाव आहे शाळेचे स्नेहसंमेलन. आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे दळणवळण. आज माझ्या शाळेत आहे माझी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन. या विश्वात शाळेने शिकवले करा चांगल्या गुणांची साठवण. जरी कितीही मोठे झालो तरी शाळेची व शिक्षकांची येते नेहमीच आठवण. आजकाल पाहुण्यांचा करावा लागतो मानपान. इतकी वर्षे झाली तरी माझ्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वाढवली आहे शाळेची शान. नेहमीच पेटत असते आपल्या आयुष्यात वाद. तुमच्यामुळे बाई नाही आयुष्यात कधी स्वीकारणार मान. सदैव असू देत आमच्या डोक्यावर तुमचा हात. देतात आम्हाला सर्वजण आमच्या कारकिर्दीसाठी दाद. माझ्या शाळेने बनवले मला कणखर व सत्यशील. तुमच्याच आशीर्वादाने झाली मी चांगली वकील. शिवरायांनी स्वराज्यासाठी केली सिंहगर्जना. तुमचे पुढचे आयुष्य सुखी निरोगी व दंड जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वजण आहे कामात व्यस्त, परंतु मनाच्या नाजूक कोपऱ्यात शाळेची व शिक्षकांची आठवण करते त्रस्त. म्हणूनच आज रोजी शालेय संमेलनाचा घातला आहे थाट. सर्व माजी विद्यार्थी आजी माजी शिक्षकांनी आज रोजी शाळेत येऊन वाढवला आहे या संमेलनाचा थाट. अगदीच खरोखर, कारण तुमच्याशिवाय या शाळेला अर्थ नाही. माझे विद्यार्थी ह्या शाळेचा अनमोल असा दागिना आहे असं मी म्हणेन. आणि असेच गुणी माझे विद्यार्थी आपल्या शाळेला लाभलेत हे शाळेचंही मोठं भाग्य असं मी म्हणेन. यानंतर मी आपला मनोगतातून पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी मयुरेशला आमंत्रित करते. शाळेच्या तशा खूप आठवणी. म्हणजे मी शाळा जॉईन झालं 4थीमध्ये मी आलो या शाळेमध्ये. 4थीमध्ये तेव्हा लहान शाळेतनं मी आलो होतो, कोकले शाळेतनं.
आणि मला वाटतं ह्या शाळेला एंटर करताना या शाळेची इमारत पाहूनच मी भारावून गेलेलो होतो. खूप मोठ्या शाळेत प्रवेश करतोय असं मला जाणवत होतं. शाळेत ऍक्च्युअली यायच्या आधी याची ऍडमिशनची प्रोसेस पण खूप मजेदार होती, कारण आम्ही अंबरनाथ पूर्वेला राहायचो. बाबांचं शिफ्टिंग झालं, मी स्वतःचं घर घेतलं पश्चिमेला. तर इकडनं जवळच म्हणजे ब्लूस्टर म्हणून एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, तिकडे मी राहायला आलो. तर तिकडनं आता शाळेत कुठलं ऍडमिशन घ्यायचा हा प्रश्न होता. मराठी की इंग्लिश हा त्यावेळेस मला वाटतं भाग नव्हता, कारण बऱ्यापैकी सगळेच क्लिअर होते की मराठी शाळेतच जायचं आहे. पण कुठल्या शाळेमध्ये, मराठी शाळेंचे पण खूप सारे ऑप्शन होते. तर सगळ्यात पहिल्यांदा अर्थात कलमाने नावलं की दामलेबाईंच्या शाळेत जायचं आहे. पण खूप कडक शिस्तीची शाळा आहे आणि तिथे ऍडमिशन इतक्या सहजासहजी मिळत नाही असं एक ऐकण्यात होतं. तर त्यातनं आम्ही जोशी मॅडम आणि त्यानंतर मला वाटतं दामलेबाई मला स्वतः आठवतात की त्यांची आम्ही आणि माझ्या आईबाबांनी भेट घेतली होती. आणि मग तिकडनं त्या ऍडमिशनचा प्रोसेस होऊन आम्ही ऍक्च्युअली या शाळेमध्ये यायला सुरुवात झाली. तसा मला वाटतं मी खूप शांत आणि असा गुजरा होतो, कारण सगळे नवीन मित्र आणि बहुतेक मी अभ्यास टर्ममधनं या शाळेमध्ये एंटर झालो होतो. त्याच्यामुळे तसा मी खूप उशिराने किंवा हळूहळू करत गेलो असेल. पण मला स्नेहसंमेलन किंवा असे कुठले फंक्शन्स जास्त आठवत नाहीत, पण ही शाळेची शिस्त आणि सगळ्या मॅडम्स मला अगदी आवर्जून मला त्यांची आठवण येते. आणि आता माझी छोटी चौथीमध्ये आहे माझी मुलगी अनन्या, तर तिच्याकडनं ती काय शाळेचं काही आठवणी घेऊन येत होतं. त्याच्यामुळे मला आणखीन त्याची उजळणी केल्यासारखं वाटतं की आज बाई मला ओरडल्या किंवा एक चांगला धपाटा दिल्यावर मला हसायला आलं. तर ती आणखी निर्मोजली, अरे बाबा मला धपाटा दिलाय, मला रडू येतं, तू हसतोयस काय, धपाटा दिला ना, व्हेरी गुड, चांगलं, कशासाठी दिलाय तुला कळलं का? तर त्याचं ती बहुतेक त्यावेळेस त्या मूडमध्ये नव्हती, पण तिने नंतर शांत झालं मला सांगितलं की काय झालं होतं. ते म्हणजे अच्छा मग बरं चांगलं आहे, धपाटा मिळालाच हवा काही गोष्टींसाठी. तर शिस्त आणि इथलं मला वाटतं प्रत्येक गोष्ट किंवा कुठलाही विषय असो, शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषय मला वाटतं अगदी शेवटच्या बेंचच्या मुलापर्यंत तो बाकापर्यंत पोहोचला पाहिजे असा प्रत्येक जणीचाच आग्रह होता, प्रत्येक शिक्षकेचा आग्रह होता. आणि तो मुलापर्यंत पोहोचवला जायचा. आणि जर त्याचं लक्ष नसेल, त्याचं लक्ष म्हणजे म्हणतो ना त्या विषयाकडे वळवण्याचं काम या सगळ्या शिक्षिका. मी माझं ठरवून आले की आता पण जायचं, आपल्याला कोणी ओळखू पण आता पण जायचंय. तर खूप म्हणजे असं मला भरून येत आहे की आता तर माझं इथे घर पण नाही आहे, इथं खूपच काय बदल झालेले, पण तरी ऍटलीस्ट शाळा तरी तशीच राहते. तर ती ओळखता आली मला आणि त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. मी थोडासा फिरून आले मगाशी इथे, तर खूप छान वाटलं. आणि मला म्हणजे काय सगळ्या जास्ती आठवता येत ना, म्हणजे आता पाऊस पडत नाही आहे, पण मला सगळ्यात आवडती माझी आठवण म्हणजे माझी आजी मला घेऊन यायची शाळेमध्ये तिच्या छत्रीमध्ये. मी कधीही माझी शाळेची बॅग उचलली नाही चौथीपर्यंत, तीच घेऊन यायची. आणि तिच्याबरोबर ती आनंदाची फुलं घेऊन यायची आमच्या अंगणातली, आणि ती सगळ्या बाईंना, सगळ्या मुलींना द्यायची. ती सगळ्यात माझी आवडती आठवण आहे या शाळेची. आणि इथे शिकलेलं वगैरे काय, आणि तुमच्या धाकामुळे किंवा तुम्ही काय कशामुळे आमचं पाठांतर एवढं छान करून घेतलं, तर आजपर्यंत आम्ही आपल्या मुलांना शिकवू शकलो नाही आहे ते माहीत नाही, पण त्याची सगळं लहानपणी शिकलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि मला वाटतं बाईंनी पण ही कविता याआधी ऐकली असेल, कारण का ही जी कविता लिहिली आहे ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. कवितेअंती मी त्यांचा परिचय करून देईल तुमच्याशी, ठीक आहे? हीच शाळा, तेच शिक्षक, तोच वर्ग आणि तेच बाप, जमलो सारे पुन्हा एकदा घेण्या आशीर्वाद. श्री गणेशा आमच्या अभ्यासाचा इथूनच झाला सुरू, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी वर्ष लागली सुरू. पाठी, पेन्सिल, वया, पुस्तक, नवीन दप्तर पाठीला, स्वप्न पाहण्या आम्ही निघालो शिक्षक वर्ग साथी. कोणी म्हणे मी होईन शिक्षक, कोणी म्हणे मी होईन शिक्षक, कोणी म्हणे मी डॉक्टर, देशसेवा करण्यासाठी गाठेल कोणी बॉर्डर. गिरीश, इथेच राहून करतील सेवा काही जातील परदेशी, इथेच राहून करतील सेवा काही जातील परदेशी, उंच भरारी जरी घेतली तरी जोडून राहतील मातीशी. शाळेपासून सुरू झाली घट्ट अशी मैत्री उंची, सरतील वर्षे जरी कितीही तरी टिकून राहील काहींची. पुन्हा एकदा जमलो सारे निमित्त स्नेह मेळाव्याचे, वंदन करूनी आभार मानूया आपल्या शिक्षक आणि शाळेचे. आमचे परममित्र श्री संजय जयराम मुक्तेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद मॅडम.
मी इथं एरियामध्ये म्हणजे आमचं गणपती मंदिर म्हणजे शिवाजीनगर भरपूर इथले विद्यार्थी असायचे, आमच्या जोडीलाच आम्ही जाणं येणं, त्याच्यामुळं आम्हाला ही शाळा एकदम जवळ पडायची. त्याच्यामुळं 3री ते 5वीपर्यंत आम्ही इथं राहिलो. 5वीपासून मग आम्ही कांसाईला शिफ्टिंग झालो, तिथं घेतलं ॲडमिशन. शाळेचा अनुभव म्हणजे शाळा आता त्या टायमाला आम्हाला सगळं मैदान असायचं, फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायच्या. आता बघतो तर मैदान सगळी गायब झालेली आहे. त्याच्यामुळं मुलांना त्याच्या पुढे एवढे मोठे ग्राउंड आणि फिजिकल शिक्षणासाठी काहीच नाही राहिला सध्या. त्याचा फायदा मला पुढे जाऊन मी आता 12वी नंतर मी कसा काय करायचं असं काय ध्येय नव्हतं, पण संधी आली त्याच्यामध्ये मी आर्मीमध्ये जॉईन झालो. तेव्हा आपण हे बालपणी खेळायचो, इथं उड्या मार, शाळा सोडली की पहिले दप्तर फेकून 5 मिनिटात कोण जाते पहिले. दप्तर पण अशी होती 2 बक्कलची, कशी पण फेका काय पण फेका, ती काय फुटायची नाही. परत पुढच्या वर्षी तीच घ्यायची. कशी करून 5-6 वर्ष ती कशी पण काढायचीच दप्तर आपण. त्याचा अनुभव आपल्याला खेळण्यापासून शिक्षण आपलं कसं मीडियम तुकडी बडबडी तुकडी बोलायचं आम्ही. सारखा तुकडीतनं आवाज भरपूर यायचा. आता मॅडम फक्त पट्टी दाखवायची, सगळे शांत. योगेश कुलकर्णी. आजच्या कार्यक्रमाला त्यानेच पहिली हजेरी लावली होती. पुण्याहून आलाय योगेश खास या कार्यक्रमासाठी आणि इज लकी वन. आणि मी आठवलेबाईंना विनंती करेन की आपल्या हस्ते हे लकी ड्रॉचं पारितोषिक, किती छान वाटतं ना शाळेत असताना जसं आपल्याला बक्षीस मिळायचं तसं आजचं बक्षीस म्हटलं योगेश पटकावून केलं. आणि आता मी म्हणेन की मुलींपैकी एक चिठ्ठी तुम्ही 3 मुलींच्या आपल्या हस्ते काढावी. वैशाली कुलथे.